मित्रांनो, शुभांगीश किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उपासाचा। तर आपण पराठा करायला घेऊया। पराठ्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा वाटी साबुदाण्याचं पीठ घेतलं, 2 बटाटे उकडून खिसून घेतले आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि मिरे घालायचे बारीक करून, आणि थोडीशी कोथिंबीर जर तुम्हाला चालत असेल तर, आणि चटणीसाठी शेंगदाणा घेतले आणि दही घेतले आणि कढीपत्ता आणि हिरवी मिरची आणि थोडं कोथिंबीर घ्यायची चटणी। चला तर आपण चटणी बनवून घेऊया। त्यासाठी आपण घ्यायचे शेंगदाणे अर्धी वाटी दही, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ। चला आता याला ग्राइंड करून घेऊ। आता आपण पराठ्याचे पीठ मळून घेऊया। त्यासाठी आपण 2 उकडलेले बटाटे किसून घेतलेले आहेत। अर्धा वाटी साबुदाण्याचे पीठ घ्यायचं आहे। आपण मिरे घेतलेले आहे बारीक वाटून, ते घालायचे आहे आणि थोडी कोथिंबीर जर तुम्हाला चालत असेल तर घालू शकता। थोडंसं आपण हाताला तेल लावून हे गोळा मळून घेऊया। तयार झालेला आहे आणि आता आपण त्याचे छोटे गोळे करून पराठा लाटायला घेऊया। त्याने पीठ लावून घेऊया आणि आपण लाटून घेऊया अशा प्रकारे। छान असा खमंग भाजून घेऊया पराठा। अशा प्रकारे आपण चांगलं भाजून घेऊया। असे हे आपले उपवासाचे पराठे आणि चटणी तयार झालेली आहे। तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।